आमदार भास्कर जाधव ठाकरे गटामध्ये नाराज आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलंय। 10 मार्चला एकत्र येऊया, मला तुमच्याशी काही बोलायचंय। आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातलीये। माझ्या विरोधामध्ये विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलंय। मनातील खंत उघड करण्यासाठी तसंच मनामधील बोलण्यासाठी भेटीला या असं भास्कर जाधव यांनी आवाहन केलंय। तर भास्कर जाधव यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। या मला तुमच्याशी काही बोलायचं आहे। आपण सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं आहे, पण या सगळ्या वाटचालीमध्ये आणि संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय, या व अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे। मनात काही खंत आहे, त्याही उघड करायच्या आहेत। यातून हेतू एकच आहे, शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलाने फडकवायचा आहे। सहकारी मित्रांनो, महिला भगिनींनो, तर मग रविवारी दिनांक 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी बांदल हायस्कूल चिपळूण इथे एकत्र येऊया। आपल्या मनामधील बोलूया आणि प्रेमाने 2 घास एकत्र खाऊया। मी आपली वाट पाहतोय असं पत्र भास्कर जाधव यांनी लिहिलेलं आहे। या संदर्भामध्ये संजय राऊत आणि संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहेत, ते पक्षात कुठे नाराज दिसत आहेत। उद्या चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आपली भूमिका मांडणार आहेत। उद्या पाहू। गेले अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस, अनेक निवडणुका जिंकणारा माणूस जर व्यथित होऊन जर आपलं मत मांडण्यासाठी पत्र लिहित असेल तर निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथंही स्वतः थोडा त्रास होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही। आज ताबडतोब पक्षात येऊन त्यांना ते शिवसेनेचे नेते झाले। राष्ट्रवादीमध्ये गेले त्या टायमाला राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष का कोणत्या पदावर ते गेले होते, ते मंत्रीसुद्धा होते। म्हणून त्यांचा प्रवास हा थोडासा जमलीन प्रवास ज्याला म्हणतो तसा तो आहे। तर भास्कर जाधव यांच्या पत्रावरती योगेश कदम यांनी गौप्यस्फोट केलाय। भास्कर जाधव गुवाहाटीला जायला तयार होते असं योगेश कदम यांनी म्हटलंय। आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हा बॅग भरून तयार होते, तेव्हा आम्हीच भास्कर जाधव यांना विरोध केला। भास्कर जाधवांच्या पत्रानंतर योगेश कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलंय। शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी मोठा दावा केलाय। आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव देखील बॅग भरून तयार होते असं योगेश कदम यांनी म्हटलंय। ही गोष्ट एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि मला माहिती आहे। तेव्हा एकनाथ शिंदेंनी आम्हा दोघांना बाजूला घेऊन विचारलं होतं की काय करायचं। भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, तेव्हा भास्कर जाधव यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासोबत नको, ही भूमिका आम्ही मांडली होती असं योगेश कदम यांनी सांगितलंय। भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते। ही गोष्ट सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे। आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे। त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको, ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।